नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. तर तुमचं स्वागत आहे आमच्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही निघालेलो आहे रानात. तेव्हा तिकडे रान आहे आमचं, बघा तिकडे दिसते तर राणी. तर आम्ही निघालेलो आहे आता गवत काढायला. ती बाबा गेलेत पुढं, आता आम्ही निघालेलो आहे मागणं डबा घेऊन. तर आता 11 साडे 11 वाजले असतील, त्या दरम्यान आम्ही निघालेलो आहे. तर खूप लांब आहे, तर आम्ही तुम्हाला अर्धच गेलो भेटतो. आत्ता पोचलेलो आहे आम्ही अर्ध्या निम्या वाटत. तर आम्ही पोचतो असतं तेव्हा आमचं कुत्रं आलेलं आहे बघा हे कुत्रं. चला, तर आता निम्मे तर वाटत पोचलेलो आहे आता आम्ही. तर हा आमचा सगळा पाटरवाडीचा खालचा परिसर. चला, तर आता पुढचं दाखवतो परिसर तुम्हाला. इथून काय नीट क्लिअर व्ह्यू येत नाही, पूर्ण दाखवतो. चला, खूप लांब आहे मित्रांनो, खूप लांब. आणि ही जागा फोटो शूटिंग व्हिडिओ शूटिंगसाठी एकदम बेस्ट जागा आहे. कधी कधी इथं भेट द्या आणि या शूटिंगसाठी, फोटो शूटिंगसाठी. इथं वाघ, बिबट्या, गवरेड, रानडुकराचं प्रमाण जास्त आहे मित्रांनो. तर बघू शकता इथला व्ह्यू सगळा, खालचा परिसर आमचा. मित्रांनो हा सगळा डोंगर भाग आहे आणि इथून चालायला लय टाईम जातो लय. आत्ता आम्ही 11:30 निघालेलो, तर इथे यायचं आम्हाला 12:30 वाजले. 1 तास तर गेला इथं यायलाच आम्हाला. अजून तिथवर जायचं आहे मित्रांनो, अगं तिथवर जायचं आहे अजून, त्या टोकाच्या पण पलीकडे जायचं आहे. तर चला जाऊया आता आपण. मित्रांनो आता पोचेल आम्ही, थोडंसंच राहिले. तर बघू आता, सपरात गेलो पण बनवतो आणि टाकतो. थोडंसंच राहिले मित्रांनो, तर सपरात गेलो, भेटू डायरेक्ट आपण आता. चला, सपरातच गेलो, भेटू. आता पोचलेलो आहे आम्ही शेडात, आमच्या फार्म हाऊस. इंग्लिशमध्ये फार्म हाऊस आणि मराठीत आपलं रानघर. तिथं पोचलेलं आहे. आणि मित्रांनो तिथं तुम्हाला दिसतंय ना मागं का, तिथं वाघाचं प्रमाण जास्त आहे. तिथं जास्तीत जास्त वाघ दिसतो माणसांना. आणि आम्हाला पण काल का परवा दिसलेला. तर पोचलेलो आहे आता आपण, शकता आता घेतलो आपण. पोचलेलो आहे आता आम्ही शेडात, होऊ शकता शिडी.